यवतमाल के आरवी में सिर्फ सर न कहने की वजह से एक कुरियर बॉय के साथ दुर्व्यवहार और मारपीट की गई। ये पूरी घटना आरवी पुलिस थाने के प्रारंभिक अधिकारी केशव ठाकरे से जुड़ी है, जिसका वीडियो अब सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। यवतमाल के आरवी इलाके में कुरियर बॉय ने डिलीवरी के दौरान केशव ठाकरे को फोन कर पूछा, क्या आप केशव ठाकरे बोल रहे हैं? बस इतना कहना था कि पुलिस अधिकारी का गुस्सा 7वें आसमान पर पहुंच गया। उन्होंने कुरियर बॉय को जमकर गालियां दी और उसकी धमकी भरे लहजे में उसका पता पूछा। इसके बाद गुस्से में पुलिस अधिकारी खुद उस प्रतिष्ठान में पहुंचे जहां धीरज काम करता था और उसे बुरी तरह पीटा। हेलो हॅलो, केशव ठाकरे बोलतात? अबे केशव ठाकरेचा नौकर आहे का? कोणाशी बोलून राहिला बे? ठाकरेचा तेरे से इतना आके कनपट में मारूंगा तू वहाँ पर, हरामखोर। सर बोल रहे क्या, कोई बोल रहे क्या? कुछ नहीं बोलने को तैयार है तू? हेलो तू कहाँ से बात कर रहा, कौन बात कर रहा, पहले बता। सर, तुम्हारा केशव ठाकरे नाम से पार्सल था। अबे फिर तेरे को सर वर बोलते नहीं आता क्या? गाँव खेड़े में काम कर रहा है क्या? करने के लिए नाम थानेदार हूँ यहाँ का। हमको नाम तो कंफर्म करना पड़ेगा ना। तेरा नाम कंफर्म बता पहले तू, तेरा नाम क्या है? हेलो नालायक, इतना मारूंगा वहां आकर, हड्डी पसली एक कर दूंगा तेरी। तेरे को अगर तमीज नहीं है बात करने की। अरे सर, हमको क्या नाम है तो तेरा? confirm तेरा करना नाम क्या पड़ेगा है? ना। तेरा नाम बता पहले। इसके बाद फोन मत करने तो वहां के इतना मारूंगा, हरामी कहीं का। मी सध्या सनराईज लॉजिस्टिकमध्ये इथे पार्ट टाईम जॉब करत आहे। तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे। तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे। तर माझं काम सनराईज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे। त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल, त्यांचं जे नाव असतात ते आम्हाला कन्फर्म करावं लागते। कधी कधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो। त्यामुळे कधी कधी आम्ही कस्टमरला जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधी कधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात। त्यामुळे आम्हाला पार्सल कधी कधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जी पार्सलवर नाव आहे। तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं। तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे। ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं। तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरने मला म्हटलं आहे, म्हणजे अपशब्द बोललेले आहे। तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली। आणि काही चुकी न असताना, एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट, असं काही फिक्स पेमेंट नसतं। आणि आमच्यासोबत असा अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार। ही घटना आहे 23 तारीख रविवारी 23/2/2025। समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्मी ठाणेदार। आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे। तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल। तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली। आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली। तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेन, माझ्या पावरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली। किती जण आले होते? 2 जण आले होते। त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता
आणि कसं आहे माहिती आहे का सर, कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते. तसं तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करण्यासाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. आमची मागणी काहीच नाही आहे. आमची मागणी फक्त एवढं आहे तर आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ दे, जे झालं ते झालं. आम्ही पण मान्य केलं असतं ठीक आहे बा आमची गलती. पण शिवीगाळ करणं, येऊन मारणं, आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने.